अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 2। श्री गणेशाय नमः। जय जय अज अजिता सर्वेश्वरा, हे चंद्रभाग तट विहारा, पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवरा, दीनबंधू पाहिमाम, तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आहे क्षीण, कुणी माझी नसल्या प्राण, कोण विचारी मढ्या ते, सरोवराची दिव्य शोभा, तोयामुळे पद्मनाभा, रसभरित आतला गाभा, टर्फला ते महत्वाणी, तुझी कृपा त्याच परी, शरणागता ते समर्थ करी, पाप ताप दैन्यवारी, हेच आहे मागणे। मागले अध्यायी झाले कथन, समर्थ गेले निघून, तेणे बंकटलाला लागून हुरहुर वाटू लागली, गोड न लागे अन्न पाणी, समर्थांचा ध्यास म्हणी, न हाले दृष्टीपासून गजाननाचे रूप दे, जिकडे पहावे तिकडे भास, हो लागला त्यांचा खास, याचे नाव श्रोते ध्यास, उग्या नसती पोरचेष्टा, चुकलेल्या धेनूची वत्स शुद्धी करिसाची, तैसी बंकटलालाची स्थिती झाली विबुध हो, हे हितगुज सांगावया, जागा नव्हती कोठे दया, वडिलांपासी बोलावया, छाती त्याची होईना, अशा रीती चित्ती भले, विचारांचे काहूर झाले, शेगाव अवघे धुंडाळिले, परिणपत्ता लागला, घरी येता वडील पुसती, भवानी राम सन्मती, बाळा तुझी आज वृत्ती, कारे झाली चंचळ, चित्ती उत्साह दिसेना, पदनी दिसे म्लानपण, ऐशा असह्य यातना, होती कशाच्या सांगमज, तू पोर्या तरणा जवान, नाही कशाची तुला वाण, ऐसे साच असून चिंतातुर दिसतोसी, किंवा शरीरी काही व्याधी होतसे ती सांगा आधी, चोरून पुत्र ठेवी न कधी, गोष्ट कोणती पित्याला, काहीतरी सांगून केल्या पित्याचे समाधान, पुन्हा शोधा कारण, फिरू लागला शेगावी, बंकटलालाचे शेजारी, एक होते सदाचारी, घरी होती जमेदारी, परी अभिमान नसे त्याचा, ते देशमुख रामाजी पंत, वयाने वृद्ध अत्यंत, बंकटलालाने इत्यंभूत हकीकत त्यांना निवेदिली, ते बोलले बंकटलाला, तुझा वृत्तांत मी ऐकिला, तू जो पुरुष कथिसी मला, तो योगी असावा कोणीतरी, युग्या वाचून ऐशा क्रिया, मिळती न कोठे पहावया, पूर्व सुकृता वाचून या, होणीन दर्शन अशाचे, तू घेतले दर्शन, जन्म तुझा धन्य धन्य, भेटता ते तुझ लागून, ने मला ही दर्शना, ऐशा स्थितीत दिवस चार, गेले निघून साचार, बंकटलालाचे पिळभर, विसरण पडे त्याचा, गोविंद बुवा टाकळीकर, होते एक कीर्तनकार, ज्यांच्या कीर्तनी शारंगधर, प्रसन्न चित्त होत असे, लौकिक यांचा वऱ्हाड्यात होता मोठ्या प्रमाणात, ते आले फिरत फिरत, कीर्तन कराया शेगावी, शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी, धावू लागल्या नरनारी, कीर्तन ऐकया कारणे, बंकटलालही तेथे आला, कीर्तन श्रवणासाठी भला, मध्ये शिंपी भेटला, पितांबर नाम ज्याचे, हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार, त्याचे समर्थांचा समाचार बंकटलाले कथन केला, ओघे कीर्तना चालले, तो अवचित समर्थ पाहिले, मागल्या बाजूस बसलेले फरसावरी तेधवा, मग कशाचे कीर्तन, गेले उभयता धावून, जेवी द्रव्य घटाते पाहून, कृपण जाय हपापुनी, वा चातकाते स्वातिघण, वा मुरासी वेगदर्शन, किंवा तो रोहिणी रमन, चकोर पाहता आनंदे, तैसे उभयतासी झाले, दूर उभे राहिले, विनयाने बोलू लागले, ही आणू का खावया, महाराज बोलले त्यावरी, तुला गरज असेल जरी, आण झुणका भाकरी, बाळणीच्या सदनातून, बंकटलाले सत्वरे, चून अर्धी भाकरी आणून ठेवली हातावरी, तया योगेश्वराच्या, चून भाकरी खात खात, वदले पितांबरासी समर्थ, जा जाऊनी ओढ्याप्रत, तुंबा भरोनी आण पाणी, पितांबर बोले गुरुराया, ओढ्याचं पाणी अल्पसदया, पाण्यात तुंबा बुडावया, मुडी नाही अवसर, इतुके असून ते पाणी, खराब केले गुरूंनी, तेवी आणणाऱ्या येणाऱ्यांनी, नाही पिण्याचे योग्य ते, मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणि तो तुंबा भरून, तै बोलले गजानन, दुसरे पाणी नमा नको, नाल्याचेच आण पाणी, आता तुंबा बुडवूनी, उगीच ओंजळींनी तुंब्यात पाणी भरू नको, तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर, तुंबा भरेल ऐसे नीर, कोठे न त्याने पाहिले, तळवे पदाची भिजतील, इतुकेच तेथे होते जल, करुण हातांची ओंजळ, तुंब्यात पाणी भरणे नसे, ऐसी झाली आड विहीर, चिंतावला पितांबर, हिया करून अखेर, तुंबे स्पर्श केला जला, तो ऐसे झाले अगटित, तुंबा ठेवावा जेथ जेथ, तो बुडे तेथ तेथ, खडगा पाहून ओढाला, नाल्याचे घाण जीवन, तुंब्यात स्फटिका समान, आला तैसे पाहून, शिंपी चित्ती चकित झाला, तो म्हणे ही ऐशी स्थिती, की आज झाली निश्चिती, ती योगेश्वराची साच शक्ती, संशय येथे धरणे नको, तुंबा आणून ठेविला, योगेश्वराचे सन्निधाला, त्याचा समर्थ स्वीकार केला, झुणका भाकर सेविल्यावर, मिळालासी सुपारी, मागते झाले साक्षात्कारी, अरे माळिनीच्या भाकरीवरी, माझी सेवा करतोस का, काळ सुपारी खिशातून, फोडून देई मजकारण, ते ऐकता समाधान, बंकटलालास झाले बहु, सुपारीच्या बरोबरी 2 पैसे हातावरी, ठेविता झाला व्याघ्रांबरी, दुदंडी तांब्याचे, खडकू दुदंडी व्याघ्रांबरी, ही मुसलमानी नानी सारी, चालत होती व्यवहारी, तया वऱ्हाड प्रांतात, पैशाप्रती पाहून, महाराज बोलले हसून, काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिसी, हे नाणे तुमचे व्यवहारी, मला न त्याची जरुरी, भावभक्ती नाण्यावरी, संतुष्ट मी राहतसी, ते तुझ्या जवळ होते, म्हणून भेटलो पुन्हा तुते, याचा विचार चित्ताते, करी म्हणजे कळेल, जा आता कीर्तन, दोघे जाऊन करा श्रवण, मी लिंबापाशी बैसून, कथा त्याची ऐकतो, दोघे कीर्तनाप्रती आले, महाराज लिंबापाशी बैसले, गोविंद बुवांचे सुरू झाले आरंभीचे निरूपण, निरूपणासी भगवतीचा
घेतला होता एक साचा श्लोक 11 स्कंधाचा हंस गीतामधील. बुवांनी पूर्वार्धा विशद केले, त्याचा उत्तरार्ध समर्थ बदले. ते ऐकून घोटाळले गोविंद बुवा मनात. हा उत्तरार्ध वदणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा. जात्या घेऊन मंदिरा याहो कीर्तन श्रवणाचं. बंकटलाल पितांबर आणिक मंडळी निघाली इतर. समर्थांसी साचार कीर्तनासी आणावया. केली विनंती अवघ्यांनी, श्रोते अति विनयांनी. परी बैसल्या जागेपासून मुळीन महाराज हलले हो. गोविंद बुवा अखेर येऊन जोडीते झाले कर. कृपा करावी एक वार, चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर, बरे न वसणे बाहेर. धन्या वाचून मंदिर, शून्य साच समर्था. पूर्वजन्मीचे पुण्य भले, माझे आज उदेले. म्हणून हे दृष्टी पडले, साक्षात चरण शिवाचे. कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मजप्रती. वेळ न करा गुरुमूर्ती, चला मंदिरी माझ्या सवे. ऐसे गोविंद बुवा बोलता, समर्थ वदने तत्वता. ठेवी एक वाक्यता, भाषणी गोविंदा लाव मात्र. तू इतक्यात प्रतिपादिले, अवघे ईश्वरे व्यापिले. आत बाहेर काही न उरले, मग हा ऐसा हट्ट का? जे जे जयाने सांगावे, ते ते त्याने आचरावे. शब्दात छलासी न करावे, साधकाने केव्हाही. भागवताचा श्लोक सांगसी, आणि त्याच्या विरुद्ध वागसी. कथे करायची रीत ऐसी, बरवी नव्हे गोविंदा. पोटभऱ्या कथे करी, तू न व्हावे भूमीवरी. जा कीर्तन समाप्त करी, मी येथून ऐकतो. बुवा कीर्तनी परत आले, गरजून अवघ्या बोलले. तुमच्या शेगावी अमोल आले, रत्न हे त्या सांभाळा. हे न शेगाव राहिले, पंढरपूर खचित झाले. चालते बोलते येथ आले, साक्षात हे पांडुरंग. यांची तरतूद ठेवावी, सेवा यांची करावी. यांची आज्ञा मानावी, वेदवाक्या परी हो. तरीत तुमचे कल्याण होईल निसंशय करून. अनायासे हे निधान, जोडले त्या दौडू नका. कीर्तन अवघे सांग झाले, लोक आपुल्या घरा गेले. बंकटलाल घरी आले, चित्ती हर्ष मावेना. आपल्या सन्माननीय पित्यासी हकीकत कथिली प्रेमेसी. बाबा आपुल्या घरासी गजानन आणा हो. पुत्राने जे कथन केले, ते भवानी रामे ऐकिले. आणि प्रेमे ऐसे वदले, तूच येत्या घेऊन. पित्याची मिळाली संमती, बंकटलाल हर्षे होती. म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती, मजला सदनी आणावया. पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत. अस्तमानाचे समयाला दीनपती असता गेला. इकडे बोध सूर्य उदेला. माणिक चौक प्राचीला. बंकटलालाच्या भाग्याने गुराखी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास. समर्थांच्या आसपास गायी जमू लागल्या. त्या वाटले नंदसुत आला येथे साक्षात. वृक्षावरी करीतात पक्षी किलकिलाट आनंदे. दिवाबत्तीची तयारी दुकानदार करती खरी. ऐशा वेळी आला खरी येऊन बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला म्हणे. नमन साष्टांग केले चरणी, पाटावरी बैसविले. आणि विनविले जोडून हात, काही भोजन करा येथ. तुम्ही साक्षात पार्वतीकांत, प्रदोष वेळी आला ह्या. शिवा आराधना प्रदोषकाली, घडेल तो भाग्यशाली. ऐसी आहे ऐकिली स्कंद पुराणी गोष्ट म्या. ऐसे म्हणून आणले बिल्वपत्र तात्काळ भले. समर्थांच्या ठेविले परमभक्तीने मस्तकी. येथे भोजन ऐसे गेलो बोलून, बरी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा. स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येथ, तरी प्रदोषकाली पार्वतीकांत गेला उपासी घरातुनी. त्यास करू कैसी तोड, ऐसे संकट पडले जड. जनसमुदाय प्रचंड जमला मौज पहाव्या. विचार केला अखेरी, दुपारच्या पुऱ्या आहेत घरी. त्याच ठेवून तवकांतरी, पुढे ठेवू समर्थांच्या. ते अवघेच जाणती, कपट नाही माझ्या चित्ती. भावे भेटतो उमापती, ऐसा आहे सिद्धांत. मी शिळे आवर्जून याच घालीत नाही अन्न. शिवाय पक्क्या रसोई कारण, शिळे म्हणणे उचित नसे. चिंतिल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी. आणून ठेविले समोरी फक एक समर्थांच्या. पुऱ्या बदाम खारका, केळी मोसंबी मुळे देखा. भरला प्रती लाविला बुक्का, कंठी घातिला पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते, अवघे झाले सेविते. जे जे पडेल पात्राते, ते ते खाती भराभर. उदरी सुमारे 3 शेर, अन्न साठविले साचार. तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज. बंकटलाले दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थांचे, घातले असे अतिहर्षी तून थाट वर्णवे. घागरी सुमारे 100, उष्णोदकाच्या साचार. पाणी घालती नारी नर, मन मानेल ऐशारीती. कुणी शिकिकाई लाविती, कुणी साबण घेऊन हाती. समर्थांते घासिती पदकमळ आवडीने. कोणी दवणा, कोणी हिना, कोणी चमेली तेल जाणा, कोणी बेली याच्या मर्दना. करू लागले निज हस्ते अंगराग नानापरी. त्यांचे वर्णन कोण करी. बंकटलालाची या घरी पुणे नव्हते कशाचे ते. स्नानविधी संपला, पितांबर तो नेसविला. अति सन्माने बैसविला योगीराज गादीवरी. बालीगंध खेशरी, गळ्यात हार नानापरी. कोणी तुळशी मंजरी वाहू लागले शिरावर. नैवेद्य नानापरीचे झाले समर्थार्पण साचे. भाग्य त्या बंकटलालाचे खचित आले उदयाला. ते बंकटलालाचे घर झाले द्वारका साचार. तया दिनी सोमवार वार शिवाचा होता हो. अवघ्या मंडळींनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले. एक मात्र त्यातून उरले इच्छाराम शेठजी. हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा, भक्त असे शंकराचा. त्यासी ऐसे वाटले, आज आहे सोमवार, मसी उपास साचार. घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की. त्यांची पूजा अस्तमानी यथासांग करुणी, करू पारणा ऐसी मनी. इच्छा त्याने धरली असे, तो झाला अस्तमान. मावळलासे नारायण, इच्छाराम केले स्नान. प्रदोष वेळा लक्ष्मी, पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन. त्यांचे केले पूजन परमप्रेमे करुणी. आणि विनंती केली वरी, झाले आहे दुपारी आपुले ते भोजन परी. परी आता काही खावे. आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न. आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया. अवघ्या भक्तांचा हेत पुरला, माझा मात्र राहिला. तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करून. जन कुतूहल दृष्टींनी पाहू लागले तयास्थानी. इच्छाराम तो घेऊनी नैवेद्य आला परातीत.
आंबे मोहर तांदळाचा 2 मुदी भातसाचा नानाविध पक्वान्नांचा थाट केला तयाने. जिलबी रागवदास मोतीचूर करंजा अनारसे घिवर शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी. अगणित चटण्या कोशिंबिरी वाडगा दह्याचा शेजारी तुपाची ती वाटी खरी आदनाच्या सव्य भागा 4 मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्थांपुढे आणून ठेवला इच्छारामाने. पाहून त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी खातो खातो अहर्निशी ऐसे बोलसी गणप्या खाय आता अवघे अन्न अघोऱ्या न करी अनुमान पाहू आले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला. महाराज भोजना बैसले अन्न अवघे पार केले पात्रीनं काही ठेविले मीठ लिंबू तेही पहा. आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर हे दावण्या साचार कौतुक केले गुरुवरे. थणानून उलटी झाली खाल्ल्या अन्नाची ती भली ऐसीच गोष्ट होती केली श्री रामदासे एकदा. खिरीची झाली वासना रामदासाची या मना तिची खोड मोडण्या जाणा आकंठ खीर प्याले की उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ श्री रामदास स्वामी समर्थ वासनेचे जिंकावया तैसे लोक ग्रहाला घालावयाचे शीघ्र आळा. हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असून या सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन होते कराया रक्षण निसर्गाच्या धर्माचे. तेच समर्थ येथे केले लोकालागी सुचविले आग्रह करणे न चांगले तो विपरीत फळ देई. असो उलटी झाल्यावरी जागा केली साफसारी नेवोन बैसविले पहिल्या परी स्नान घालून महाराजा. नरनारी दर्शने घेती महाराजांची आनंद वृत्ती तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या 2 तेथे. आवाज त्यांचे सुस्वर खडे पहाडी मनोहर विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीने. इकडे महाराज आसनी होते ते वदले वदनी भजनाची या मिशांनी गणगण गणात होते. हेच सर्वदा त्यांचे भजन करीतो चिटक्या वाजवून ऐसा झाला आनंद जाण रात्रभरी ते ठाया. गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिधान गजानन हे तयाला. जो स्वयमेव ब्रह्म झाला नामरूप कोठून त्याला नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास. अस्थिभाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न नाही त्या आनंदा न वर्णने काही त्याची उपमा त्यालाच असे. आषाढीसी पंढरपूर वा सिंहस्ती गोदातीर वा कुंभमेळ्याची साचार गर्दी होते हरिद्वारी. त्या परी शेगावात बंकटलाच्या घरात लांब लांबून असंख्यात जन येती दर्शना. स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले. त्याचे वचन गोदातीर आनंद हा हरिद्वार गजबजले शेगाव नगर सदन राऊळ बंकटाचे. जो ब्रह्मपदा पोचला जात कोठून उरली त्याला सूर्याची या प्रकाशाला अवघेच आहे सारखे. नित्य यात्रा नवी येई समाराधना होती पाही त्या ते वाणिता शेषही थकून जाईल निसंशय. तेथे माझा पाडकोण मी कीटका समान अवघे वदे गजानन निमित्त करून माझ्या मुखा. समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया अगाध त्यांचे चरित्र गाया मज पामरा मती नसे. कधी करावे मंगल स्नान कधी हाडात जाऊन कधी कधी प्राशन करावे गडूळ जलाचे. त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एक साचा प्रकार वायूच्या गतीचा न ये ठरविता कोणासी. चिलमीवरी प्रेमवारी ती लागे वरच्यावरी नव्हती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक. असो आता पुढील अध्याया भाव ठेवा ऐकावया आली पर्वणी साधावया वेळ करू नका हो. ते श्री गजानन चरित्र आदर्श हो भाविकांप्रत हेच विणवी जोडून हात दास गणू ईशाते. श्री हरिहरार्पणमस्तु शुभं भवतु इति श्री द्वितीयोध्यायः समाप्तः. श्री गजानन महाराज की जय.